हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सोनालीज फॅमिली ब्लॉग्स. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. सो चारधामच्या पार्ट 1 ब्लॉगला तुम्ही सर्वांनी खूप सारं प्रेम दिलं, त्याबद्दल खरंच तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि आय जस्ट होप की तुम्हाला इथून पुढचे सुद्धा ब्लॉग्स असेच आवडतील. सो चला तर मग आजचा आपण ब्लॉग सुरू करूयात. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहणार आहात आम्ही केदारनाथ आणि बद्रीनाथ धामचं कशाप्रकारे दर्शन घेतलं, त्याचबरोबर आम्ही काय काय मजा केली आणि आमची रिटर्न बॅक जर्नी. सो इथे आम्ही सकाळी 3:30 वाजता उठलोत, फ्रेशन अप झालोत आणि फटाफट सगळे गाडीत बसलो होतो, कारण आज आमचं ड्रीम डेस्टिनेशनला आम्ही पोहोचणार होतो, ते म्हणजे केदारनाथ. सो केदारनाथकडे जात असताना ट्रेकिंगच्या वेळी मी जास्त काही शूट केलेलं नाहीये. जे पण थोडेफार व्हिडिओज माझ्याकडे अवेलेबल आहेत ते मी इथे तुमच्या सर्वांसाठी पोस्ट करते. याच्यानंतरचा जो व्लॉग येईल त्याच्यामध्ये डेडिकेटेडली मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, जसं की ट्रेक कसा आहे, मॅनेजमेंट कसं आहे आणि तुम्ही कसं जायला हवं किंवा बाकीच्या सगळ्या जे काही कंडिशन्स आहेत तिथल्या ते मी सगळं तुम्हाला एका सविस्तर व्लॉगमध्ये सांगेनच. तोपर्यंत चला हा व्लॉग आपण एन्जॉय करूया. काय केलंस? 20 रुपये पाणी बॉटल आहे इथे. 5 किलोमीटरवरून पाणी बॉटल आणली, 30 रुपयाला एक. वाहत आणली एक तर पैसे पण जास्त गेले आणि वाहत पण आणली, मजा पण आली. सो हे जे तुम्ही समोर पाहताय ते आहे पार्किंग आणि हे सोनप्रयागचं पार्किंग आहे. सोनप्रयाग नंतर कोणतीही प्रायव्हेट व्हेकल वरती जात नाही. सोनप्रयाग टू गौरीकुंड जर तुम्हाला जायचं असेल तर ते 5 किलोमीटर्सच्या डिस्टन्ससाठी तुम्हाला गव्हर्नमेंट व्हेकल तिथे अवेलेबल असते. त्यामध्येच तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. अदरवाईज तुमची प्रायव्हेट व्हेकल कोणतीही वरती जात नाही. फायनली द ड्रीम डेस्टिनेशन. हे जे समोर तुम्ही पाहताय ते आहे हेलिपॅडचं लँडिंग पॉइंट आणि इथे सगळे हेलिपॅड्स मंदिराच्या जवळ येऊन थांबतात. सो जे पण लोक ही सर्व्हिस अवेल करतात त्यांना मंदिराच्या जवळच ड्रॉप केलं जातं आणि तिथून पुढे मग ते दर्शनासाठी चालत जाऊ शकतात. जय जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला. तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला.
दोनों में तेरी महानता 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 सीपियों की ओट में मोतियां हो जिस तरह मेरे मन में शंकरा तू बसा है उस तरह मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सो फायनली केदारधामचं दर्शन आमचं कंप्लीट झालं आणि खरंच खूप छान आणि अमेझिंग वाटलं मंदिराच्या इथे गेल्यानंतर. खूप वर्षांपासूनचं जे स्वप्न होतं ते फायनली कंप्लीट झाल्यासारखं वाटलं आणि सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये जी प्रसन्नता होती, जो आनंद होता, तो बघून खरंच खूप छान वाटत होतं. सो फायनली आता आम्ही पुढचा प्रवास आमचा सुरू केला आणि आता आम्ही जात आहोत टुवर्ड्स बद्रीनाथ. सो आजच आम्ही बद्रीनाथलाच स्टे आहे आमचा प्रॉपर बद्रीनाथ टेम्पलच्या इथेच आणि उद्या सकाळी आमचं बद्रीनाथचं दर्शन होणार आहे. सो चला तर मग तुम्ही सुद्धा आमच्यासोबत ही जर्नी एन्जॉय करा. सो बद्रीनाथचं दर्शन घेऊन झालं आणि आता आम्ही आलो होतो टुवर्ड्स माना विलेज, जे की बद्रीनाथ इथून हार्डली 1 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे. सो हे इंडो टिबेटियन बॉर्डरवरती असल्यामुळे ह्याला इंडियाज लास्ट विलेजसुद्धा म्हणतात आणि इंडियाज फर्स्ट विलेजसुद्धा म्हणतात. जर तिबेट साईडने जर आपण पाहिलं तर इंडियाज फर्स्ट विलेज होतं आणि जर इंडियाच्या साईडने आपण गेलो तर लास्ट विलेज ऑफ इंडिया असं मानलं जातं. सो इथे आम्ही मस्तपैकी स्नॅक्स खायला बसलो होतो. मॅगी, भजी वगैरे असं सगळं आम्ही मागवलं होतं. सो मस्त इव्हनिंगचं आमचं स्नॅक्स इथे झालं आणि अमेझिंग ॲटमॉस्फिअर, खूप थंडगार हवा लागत होती. त्यामुळे एकदम छान वाटत होतं. या गावाबद्दल अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी मानली जाते, की 5 पांडव ह्याच गावातून स्वर्गाच्या दिशेने गेले होते. त्यामुळे सुद्धा हे गाव खूप फेमस आहे. सो इन केस जर तुम्ही कधी बद्रीनाथ टेम्पलला आलात तर नक्की हे प्लेस व्हिजिट करा. खूप छान आहे, अमेझिंग वातावरण आहे इथलं. सो विथ दिस फायनली आमची चारधामची यात्रा कंप्लीट झाली. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ चारही धाम खूप छान पद्धतीने दर्शनं झाली. सगळेच खूप प्रसन्न वातावरणामध्ये दर्शन झालं. कसलाही कोणालाही त्रास नाही झाला आणि आता आम्ही आमची रिटर्न जर्नी सुरू करत आहोत. सो आज आम्ही जाणार होतो पुन्हा हरिद्वारला. हरिद्वारलाच आमचा ड्रॉप होता आणि ट्रिप संपण्यासाठी थोडाच वेळ होता आणि आपण एन्जॉय करणार नाही असं तर होणारच नाही. सो बसमध्ये छान गाणी लावले होते. आम्ही सगळे खूप छान एन्जॉय करत होतो, नाचत होतो, धम्माल करत होतो आणि आमचे जे हे गेले 15 दिवस आम्ही सगळे एकमेकांसोबत होतो, ते खरंच खूप अमेझिंग टाईम आम्ही स्पेंड केला. ऑफकोर्स भगवंताचे आशीर्वाद आमच्यासोबत होते. त्यामुळेच इतक्या कमी वयामध्ये आम्ही ही चारधाम यात्रा आमची सक्सेसफुली कंप्लीट केली. सो त्या भगवंताचे खरंच मनापासून खूप खूप आभार. त्याचबरोबर तुम्हा सर्वांचे आशीर्वादसुद्धा आमच्यासोबत होते. त्यामुळे सुद्धा आमची ही यात्रा कंप्लीट झाली आणि खूप छान प्रसन्न वाटतंय. एकदम अमेझिंग एक्सपिरियन्स होता. तुम्हाला इन केस जर कधी चान्स मिळाला तर अजिबात हा चान्स घालवू नका.
किती वर्ष झाले ते सांगा. लग्नाला 16 वर्ष पूर्ण झाली. एवढ्या वर्षात आमचा संसार व्यवस्थित चालू आहे. सगळ्या मोठ्यांच्या आशीर्वादाने 26 तारीख आहे ना लग्नाच्या वाढदिवसाच्या प्रॅक्टिस का नाही नको ते तेलकट आहे म्हणून खाल्लं नाही. अजून काय एकमेकांबद्दल काय आवडतं तुम्हाला? कुठली गोष्ट आवडते ज्याच्यामुळे तुमचा संसार टिकून आहे? असं टिकून आहे. टिकून आम्ही समजून घेतो एकमेकांना. बरोबर. आणि आणि कधी आणीबाणी चालू झाली तरी पण थोडेफार दुसरे फुगे सगळ्यांच्यातच होतात. आमच्यात पण होतात. आम्ही घेतो समजून एकमेकांना. अजूनपर्यंत एवढं काही टोकाचं भांडण वगैरे आमच्यात झालेलं नाहीये. काय होणार? काय मध्ये त्याच्या व्हिडिओ समोसा आलाय पोरं काय? सोन्यासारखे 2 गिफ्ट हो, दिले. 2 मुलं आम्हाला झालेली आहेत आणि ते किती वर्ष घेते छान म्हणजे खूप सुखी जीवन आहे आमचं. काय एक माणूस उठला सुखी संसारातला. असा जोडीदार मिळाल्याबद्दल धन्यवाद. काय मग भाऊ तुमचं काय मत आहे? जन्मोजन्मी हा जोडीदार ताईंबद्दल मला तुमचं मिळाला. काय? ही माझी जन्मजन्मी पाहिजे का तुम्हाला? बायकोमुळं मी आपला जन्मजन्मी पाहिजे. जन्मजन्मी नको तर तुम्हाला तेच नाही. जन्मजन्मी नको हा? लय त्रास होतो. पोस्ट करेल मी. लय त्रास होतो. चला आले. काय देवाच्या कृपेने भेटले नोकरी चांगली आहे जशी आहे तशी आहे. करतो बाबा. थोडा त्रास होतो पण चालून जातो सवय झाली आता काय नाही मग काय प्रत्येकाला आपली दुसऱ्याची नोकरी चांगली वाटते आणि आपली वाईट अशीच परिस्थिती आहे बाकी वेगळं काही नाही त्याला गेला मग आता असं आहे की आम्ही प्रायव्हेट नोकऱ्या पण केल्या बरं हाऊसकीपिंग पासून काय म्हणता याला सेल्समन रिकव्हरी एजंट लई कामं केली पण आता सरकारी नोकरी भेटले ना त्याची किंमत आम्हाला आहे आणि त्या सर्व नोकऱ्यापेक्षाही चांगली आहे सिक्युअर जॉब आहे मुलाबाळांचं टेन्शन नाही आहे काही आम्हाला फ्री मध्ये फुकट फिरता येतं. सगळ्यात मोठा फायदा. सगळ्यांना 3,000 रुपये भरायला लागले आम्ही फ्री मध्ये ते पण एक्स्ट्रा सीट दोन स्वतःचे 2 एक्स्ट्रा. एक्स्ट्रा सीट अजून काय पाहिजे बरोबर. खाऊन पिऊन सुखी आहे मेवणीचा आशीर्वाद आहे बहिणीचा आशीर्वाद आहे मेवण्याची पावर आहे शेवटी देवाला काय पाहिजे?